भाजप आमदार सुरेश धस बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता धसास देण्याचा प्रयत्न करत आहेत। बीडच्या प्रकरणावरून सुरेश धस हे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर घणाघाती आरोप करतात। मात्र आता दोन्ही नेते एकदा नव्हे तर तब्बल दोनदा एकमेकांना भेटल्याचं समोर आलंय। धस आणि मुंडे यांच्या भेटीमुळे पीडित देशमुख कुटुंबाला न्याय मिळणार का असा प्रश्न आता निर्माण झालाय। काय अडकलंय हे जाऊ दे ना का बाहेर हे जाऊ दे। आका म्हणत असेल मेरा कुछ संबंध नहीं है, तूच तो मेन है। ही करोन कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची करोन। जे सुरेश धस मंत्री धनंजय मुंडेंविरोधात रान उठवत होते, त्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची एकदा नाही तर दोनदा गुप्त भेट घेतल्यानं राजकारण ढवळून निघालंय। पण या भेटीची माहिती बाहेर आल्यानं यामागे षडयंत्र असल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केलाय। आमची अपेक्षा अशी होती की संतोषच्या प्रकरणामध्ये त्यांनी भेटायला यायला पाहिजे होतं, ते भेटायला आले नाही, पंकजाताई भेटायला आले नाही, पण आम्ही माणुसकी सोडलेली नाही, माणुसकी म्हणून आम्ही भेटायला गेलो। संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे, तर तो डायव्हर्सिफिकेशनचा डाव मी निश्चितपणे हाणून पाडेल। जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी जर आरोपीला अंतिम शिक्षा देण्याकरता एकत्रित काम केलं तर संतोष देशमुखला अधिक चांगला न्याय मिळू शकतं, त्या हत्येला अधिक चांगला न्याय मिळू शकतं, ही आमची भूमिका आहे। आणि दोघांची भूमिका पूरक आहे, असं नाही की धनंजय मुंडेची भूमिका काही वेगळी आहे सुरेश धसाची, पण काही ठिकाणी मतभेद आहेत। सुरेश धसाने आपला मुद्दा पुढे नेला पाहिजे याकरता पार्टी यांच्या पाठीशी आहे, पण खरं तर या दोघांची काही ठिकाणी मतभेद आहेत आणि त्या मतभेदावर त्यांचं त्या ठिकाणी काम त्या आपल्या लेवलला काम करतायत, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी काही मध्यस्थी करायची फार गरज नाहीये। आमदार सुरेश धस हे मागच्या काही दिवसांपासून सातत्यानं मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करत होते। मुंडेंवर आरोपांची राळ उठवत एक एक प्रकरण बाहेर काढत होते। वाल्मिक कराडला आका तर आकाचे आका म्हणत नाव न घेता धनंजय मुंडे यांच्याकडे बोट दाखवत होते। त्यांचे जे आका आहेत ह्या आकांचे आका। पण आता धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळे सेटलमेंट झाल्याचा आरोप विरोधकांकडून होतोय। धनंजय मुंडेंचा राईट हँड वाल्मिक कराडच्या इशाऱ्यावर बीडची यंत्रणा काम करते। मुंडेंच्या शासकीय बंगल्यावर जून 2024 मध्ये खंडणीबाबत 2 कोटींची डील झाल्याचा दावा। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पीक विमा योजनेत 5,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप। पालकमंत्री असताना 73 कोटींची बोगस बिलं काढल्याचा भाजप आमदार सुरेश धस यांनी आरोप केलाय। मी स्वतः ठरवलेलं आहे की 2 महिने झाले अनेक लोक यांच्यासाठी लढत होते। मला असं वाटतं ह्याच्यातून राजकारण कॉम्प्रोमाइजेस जे होत आहेत हे खूप धक्कादायक आहे आणि आश्चर्यजनक आहे। आणि माझा अजूनही विश्वास आहे की सुरेश धस कॉम्प्रोमाइज होणार नाहीत। माझ्या स्वतःच्या सुरेश धसांकडून खूप अपेक्षा आहेत। आम्ही जो म्हणतो की सुरेश धस या लढ्याचं नेतृत्व करतायत आणि ते न्याय देतील देशमुख कुटुंबियांना, त्यांच्यासाठी हा लढा आहे। मला तेव्हा लोकांनी समजवलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका, धस हे कधी पलटी मारते। धस मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत, ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसतंय। सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यात 2 भेटी झाल्याचं समोर आलंय। एक भेट ही 15 ते 20 दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी झाली, पण या भेटीची सुरेश धस यांना कल्पना नव्हती का असाही प्रश्न उपस्थित होतोय। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंच्या निवासस्थानी पहिली भेट। धनंजय मुंडे येणार असल्याचं सुरेश धस यांना खरंच माहिती नव्हतं का? भेटीबाबत सुरेश धस यांना अंधारात ठेवण्यात आलं। धस म्हणाले मुंडे येणार हे माहिती नव्हतं, तरीही दोघांमध्ये 4 तास काय चर्चा झाली। सातत्यानं माध्यमांसमोर बोलणाऱ्या सुरेश धस यांनी भेट झाल्याची माहिती का दडवली? भेटीची बातमी 15 ते 20 दिवसांनी बाहेर कशी आली? भेटीची बातमी फोडून सुरेश धसांचा कोणी गेम केलाय का?
आणि हे सगळं राजकीय सेटिंग बघून आता किळस येतोय, राग येतोय आणि असं वाटतंय की साधारण माणूस म्हणजे संतोष देशमुख सारखा साधा सरपंच जो ज्याला इतकं वाईट पद्धतीने इतकं निर्दयी त्याची हत्या झाली आणि त्याच्यात सुद्धा तुम्हाला जर राजकारण सुचत असेल, दुर्दैवी आहे. अतिशय चुकीचं हे सगळं घडतंय, झालं नव्हतं पाहिजे. की 4.5 तासामध्ये धस आणि धनंजय मुंडेंनी काय केलं असेल. मला एक मराठीतलं गाणं आठवलं. दोघांनी गळ्यात गळे तर घातलेच असतील, कारण ते 4.5 तास भेटलेत एकमेकांना. गाणं म्हणाले असेल, तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्यांच्या माळा. झाले दोघांच्या मोत्यांच्या माळा एकमेकांच्या गळ्या घातल्या, मोठ्या माळा झालं, संपलं खरं. महाराष्ट्राने 2 महिने जे बघितलं आता महाराष्ट्राने विसरून जायचं. बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला अत्यंत निर्घृण हत्या झाली. पण या प्रकरणी सुरुवातीला पोलीस यंत्रणा ढिम्म होती. त्यानंतर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा किल्ला लढवला. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रखर टीका केली. पण ते सुरेश धस आता धनुभाऊंच्या मांडीला मांडी लावून बसल्यानं अडचणीत सापडलेत. सत्तेसाठी वाटेल ते होऊ शकतं अशी मांडणी करणारा सिंहासन चित्रपट 3 दशकांनंतर तीच गोष्ट सांगतोय, हेच खरं वास्तव आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.